तर कशा आहात मंडळी, मजेत ना? सो आज चाललो मी मुंबईला. हा आहे आमचा छोटा भार्गव, तोडफोड मित्रमंडळाचा अध्यक्ष. जाऊ दे, शांत आहे तोपर्यंत चांगला आहे. तसेच हे आहे आमचं आडवली रेल्वे स्टेशन. मित्रांनो, जाम कंटाळा आला आहे सकाळपासून, कारण 3 तास लेट झालेली आहे ट्रेन. अजून काय आलेलं नाही. चालल्यात घरातल्यांच्या गप्पा. ते तरी काय करतील, सकाळपासून 3 तास बसून आहेत, थोडी गप्पा गोष्टी तरी करतील. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. चला मित्रांनो, ट्रेन आली आहे, जाऊन ट्रेनमध्ये बसतो. आमचं रिझर्वेशन होतं म्हणून मला बसायला भेटलं आहे. माझ्या पुढे अजून 2 जण बसले होते, ते गप्पा मारत होते आणि मी ट्रेनचा मस्त मनसोक्त निसर्ग बघत होतो. कारण वातावरण म्हणजे निसर्गमय वातावरण बघितलं की कसं भारी वाटतं. आणि मला भूक पण लागली होती. सो वहिनीने पोहे केले होते, ते पोहे खाल्ले आणि मग मस्तपैकी झोपायला जात होतो. झोपायला जात होतो तेवढ्यातच भेंडी इकडे भार्गवचा मस्ती सुरू होती. भार्गव काय आमचा शांत राहणार नाही तसं म्हणायला गेलं तर. होता दादा सांभाळत होता त्याला. दादा कंटाळणार असं वाटतं मला हळूहळू कारण तो भार्गव एवढा मस्ती करतो ना, जाऊ दे, त्याच्यात तोडच नाही. पण तरी पण बोललो जाऊ दे, जाऊन बाहेर बघतो निसर्ग कसा वाटतो. एकदम निसर्ग बघत होतो आणि त्यासोबत माझा थोबडा पण बघत होतो. भेंडीत थोबडा बघितल्याशिवाय माझा दिवस जात नाही. म्हणायला गेलं तर रोहा स्टेशन आलं. थोडा कंटाळलेला होता, दादा पण कंटाळलेला होता खूप. मग काय, दादाने एक मस्तपैकी स्माईल दिली, बोलला आज भारी वाटतंय जरा वातावरण बघून आणि ट्रेन पण बघून. आणि काय नंतर आम्ही थोडा रेस्ट केला आणि मी पण इकडे आपली जरा चोमेगिरी करत होतो. पण बोललो जाऊ दे, कधी घरी जातो असं झालं होतं. शेवटी फायनली रोहावरून ट्रेन निघाली आहे. आता मला जरा भारी वाटतं आहे. आणि काय सोबत वातावरण म्हणजे बाहेरचं वातावरण बघायला पण काय भारी वाटतं यार. बघा. आणि काय नंतर काय, शेवटी ठाण्याला ट्रेन थांबली, पुढे काय गेलीच नाही दादरला. सगळ्यांची इथे चर्चा चालू होती. पण काय बघत होते की दादा बोलत होता की जाऊया ओला करूनच. आम्हाला इथून जायचं होतं डायरेक्ट नालासोपाराला. सो काय बॅग घेतलेल्या आणि आम्ही निघालो बाहेर. सो काय बघा, असं लग्न झालं की असे 2-2 बॅगा सांभाळायला लागतात. किती प्रेम आहे दादाचं बायकोवर हे समजतं याच्यावरनं. जाऊ दे, आपलं पण कधीतरी लग्न होणार आहे, तेव्हा आपल्याला पण असंच होईल. जाऊ दे. स्टेशन डायरेक्ट मग आम्ही स्टेशनच्या बाहेर आलेलो. सो काय ओला बुक करत होता दादा. नालासोपारा म्हटल्यावर काय कोण बुक करत नव्हतं जास्त.